मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेंगा बटाटा वांग्याची भाजी। त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी एक कढई घेतली आहे। पहिलेच मी शेंगा बटाटा वांग कापून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलं। आता कढई घेतली आहे। कढईमध्ये आपल्याला कांदा टोमॅटो घालायचा आहे। 2 चमचे तेल घातलं, कांदा टोमॅटो घातला। कांदा टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। मी झाकण लावून 2 मिनिटं त्याला शिजवून घेतलं। शिजल्यानंतर आपल्याला आता हळद घालायची आहे, मालवणी मसाला घालायचा आहे, कढीपत्ता पण घालून घेतला। नंतर त्यामध्ये हळद घातली, धना पावडर घातली, मालवणी मसाला घातला आणि शेंगा बटाटा आणि वांगा आहे ते परत घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित परतून घेऊन परत 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला। 2 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि आपल्याला पाहिजे असेल तेवढं पाण्याचा वापर करायचा। मी 2 ग्लास पाण्याचा वापर केला। 2 ग्लास पाण्याचा वापर केल्यानंतर मी 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतलं झाकण लावून आणि 10 मिनिटानंतर मी वाटण घालून घेतलं मालवणी। वाटण घातल्यानंतर परत मी 10 मिनिटं शिजवून घेतली। असे करून मी 20 मिनिटं भाजी शिजवून घेतली। ही 4 माणसांसाठी भाजी बनवून तयार झालेली आहे। त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ, गरम मसाला घालून घेतला आणि तुम्ही बघू शकता, हे बघा कोथिंबीर घातली आणि भाजी छानपैकी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।